नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर तालुक्यातील अकोळनेर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंतर्गत वाद आता जिल्हा परिषद प्रशासनापर्यंत पोहोचला असून शिक्षिका सीमा हरिभाऊ गावडे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सविस्तर निवेदन देत प्रभारी मुख्याध्यापिका यांच्यावर मानसिक छळ, बदनामी, बदलीसाठी कटकारस्थान रचणे तसेच पूरक पोषण आहाराच्या वितरणात अनियमितता केल्याचे गंभीर आरोप केले आहे. या सर्व प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी तसेच आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या ॲडव्होकेट स्वाती जाधव यांच्यासह शिक्षिका सीमा गावडे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. नमस्कार, मी सीमा हरिभाऊ गावडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अकोळनेर येथे कार्यरत असून गेल्या 8 दिवसापासून सोशल मीडियावर माझ्यावर खोटे आरोप, खोटे व्हिडिओ दाखवून माझा व्हिडिओ व्हायरल करून माझी जी बदनामी केली, मला मानसिक त्रास देऊन माझं मानसिक स्वास्थ्य, शाळेचे मुख्याध्यापक आणि सरपंच यांच्या मार्फत मानसिक स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल माझं असं म्हणणं आहे की गावातील काही ग्रामस्थ माझ्याकडे वाईट नजरेने पाहतात. मी त्यांच्या अवैध मागण्या पूर्ण करत नाहीत. शाळेचे मुख्याध्यापक शालेय पोषण आहाराचा मलिदा स्वतः खातात आणि मी त्यांना याबाबत वर्ग शिक्षिका या नात्याने विचारणा केली असता त्यांना माझा राग येतो आणि ते सरपंच आणि पालकांना, ग्रामस्थांना हाताशी धरून माझ्या विरुद्ध कट कारस्थान रचून मला इथून बदली करून माझी बदनामी करण्याचा जो त्यांनी प्रयत्न केलेला आहे, त्या प्रयत्नाला उत्तर म्हणून मी यानंतर जर माझ्या जीवितास काही हानी झाली किंवा काही बरे वाईट झाले तर माझ्यावर सोशल मीडिया मार्फत आरोप करणारे शिक्षक, पालक, ग्रामस्थ या सर्वांवर मी कायदेशीर कार्यवाही करून त्यांना न्यायालयात खेचणार आहे. मी आज अहमदनगर जिल्हा परिषदेमध्ये माननीय सीओ साहेब यांची भेट घेतली. सीओ साहेबांनी मला आश्वासन दिलं आहे की मी तुमच्या या प्रकरणाची पूर्ण चौकशी करून तुम्हाला योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न करेन आणि यानंतर भविष्यातही मी कुमारिका असून, एकटी असून, मला आई वडील कुणी नसून अनाथ असल्यामुळे या समाजकंटक लोकांनी या परिस्थितीचा फायदा घेऊन मला वाईट मार्गाला जाण्यास प्रवृत्त केले, परंतु मी त्यांचं काही ऐकलं नसल्यामुळं त्यांनी आज सोशल मीडियावर माझी बदनामी करून मला बदनाम करून माझं मानसिक स्वास्थ्य बिघडवलं. मी आजारी असताना किंवा मी शाळेच्या मुख्याध्यापिका माझ्याशी वादविवाद करायच्या, क्षुल्लक कारणावरून माझ्याशी भांडणं करायच्या, माझे विद्यार्थ्यांसमोर अपमानास्पद वागणूक द्यायच्या, या गोष्टीमुळे माझे मानसिक स्वास्थ्य बिघडून माझ्या छातीत आणि पाठीत एकाएकी अचानक असह्य कळा येऊ लागल्यामुळं मी एका निवांत जागी बसून त्या शॉक पासून किंवा त्या कळांपासून माझं संरक्षण करत असताना यांनी माझा गुपचूप खिडकीतून फोटो काढून घेऊन सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. आणि या सोशल मीडियावर व्हायरल करणे, एखाद्या स्त्रीचे गुपचूप फोटो घेणे, व्हिडिओ काढणे याला 3 वर्ष सजा आहे आणि ते फोटो इतरांना पाठवणे किंवा सोशल मीडियावर प्रसारित करण्यासाठी 7 वर्षाचा गुन्हा शासनाने केलेला आहे. पेपरबाजी सुद्धा केलेली आहे त्यांनी माझ्यावर. हे सर्व खोटे आहे. माझ्या वर्गातील विद्यार्थ्यांवर पालकांनी आणि ग्रामस्थांनी आणि सरपंचांनी दबाव टाकून विद्यार्थ्यांनो, जर तुम्हाला तुमच्या मॅडमची बदली करायची असेल तर तुम्ही उद्या पेपरमध्ये चुकीची उत्तरे लिहून आम्हाला दाखवा, म्हणजे आम्ही त्यांच्यावर कार्यवाही करून त्यांना या शाळेतून लवकर हाकलून देऊ, त्यांची आणखी बदनामी करू आणि तुम्हाला दुसरे नवीन शिक्षक देऊन तुम्हाला आणखी चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करू, असं त्यांनी छोट्या मुलांना मिसगाईड करून माझ्या विरुद्ध खोटे आरोप, निकाल तयार करून सोशल मीडियावर त्याचा निगेटिव्ह निकाल जाहीर केला. आणि मला आतापर्यंत मी सामाजिक लहानपणापासून निबंध, वक्तृत्व, गायन, क्रीडा स्पर्धा या स्पर्धेत भाग घेऊन यश संपादन केले आहे. शालेय जीवनात सुद्धा मी माझ्या अंगचे गुण माझ्या विद्यार्थ्यांच्यात उतरवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी मी माझ्या विद्यार्थ्यांना केंद्रस्तरीय वक्तृत्व, निबंध, गायन, खेळ या स्पर्धेत सहभागी करून यश संपादन करून दिले. मला खूप पुरस्कार मिळाले. आत्ताच झालेल्या 2025-26 या जनगणनेत कमी कालावधीत उत्कृष्टपणे गुणवत्तापूर्वक राष्ट्रीय काम म्हणून जनगणनेचं मी जे काम केलं आहे त्या कामाबद्दल नगर तालुक्याचे नायब तहसीलदार माननीय दळवी साहेब, श्री वांढेकर साहेब यांनी मला सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरव केला माझा. यापूर्वी मी ज्या वाशिम जिल्ह्यामध्ये कार्यरत होते त्या वाशिम जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी
इंग्रजी विषयाचे अध्यापन करण्यासाठी, शिक्षकांना अध्यापन करण्यासाठी रिसोर्स पर्सन म्हणजे स्रोत व्यक्ती म्हणून माझी निवड केली आणि ही निवड त्यांनी प्रश्नावली आणि मुलाखतीद्वारे करून माझी निवड केली. मला जर शिकवता येत नसतं तर सीओ साहेबांनी माझी इतक्या मोठ्या पदावर नेमणूक केली नसती. मी आतापर्यंत विविध क्षेत्रात क्रीडा स्पर्धेत भाग घेऊन नैपुण्य मिळवलं. मोठ्या कलेक्टर साहेबांच्या हस्ते माझे सत्कार आहेत, मोठ्या अधिकाऱ्यांच्या हस्ते मला गौरव मिळालेला आहे आणि ह्या गावातील लोकांनी माझ्या असह्य आणि एकटी निराधार कुमारिका या गोष्टीचा फायदा घेऊन माझ्यावर जे आरोप केले ते मला अमान्य आहेत आणि या आरोपांचा बदनामी केल्याच्या निषेधार्थ मी त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहे.